तुमची प्रिलिम्स अजून 3-4 महिन्यांवर आहे. तर आतापासून जरी कोणी सुरुवात करत असेल तर त्याला शक्य आहे कंबाईनच्या ऍटलिस्ट कोणत्या तरी एका मेन्सला अपिअर होण्यासाठी. या लेक्चरमध्ये आपण ज्या गोष्टी सांगणार आहोत तुम्हाला निदान तेवढ्या गोष्टी कराव्या लागतील. मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये प्रत्येक सब्जेक्ट मधले काय बेसिक टॉपिक तुम्ही केलेच पाहिजे. आणि हे फक्त मी काहीतरी अंदाज लावून वगैरे नाही सांगत आहे. ओके, मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला एवढे तरी टॉपिक करावेच लागतात. दोन गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुमचं प्रिलिम्स क्लिअर करणं अवघड आहे. प्रत्येक सब्जेक्ट मधल्या कोणत्या टॉपिक्स वरती मला फोकस करायचं की काही पर्टिक्युलर सब्जेक्ट्स आहेत ज्याच्या नोट्स तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरात पाहिजे. 50% प्रश्न असे असतात जे तुम्ही असं 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करता. पण ऍटलिस्ट आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागणार आहे. आधी 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचलोच पाहिजे. मुळात तुमचं पहिलं टार्गेटच ते असलं पाहिजे परीक्षेमध्ये. सगळेजण 16 जून साठी आज इथे आपण जमलेलो आहोत. पण 28 एप्रिल पण आपल्याला द्यायचीच आहे, कारण आता वर्षातून 2च प्रिलिम्स आहेत. आधी सारखं नाहीये की 1 महिना झाला की लगेच दुसरी प्रिलिम, लगेच तिसरी प्रिलिम, लगेच चौथी प्रिलिम. सो आपल्याला प्रिलिम्स द्यायचीच आहे. पण एक गोष्ट जरा डोक्यामध्ये क्लिअर ठेवा बरं का, राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षा अगदी वेगळ्या आहेत. त्यांचा अगदी गेम वेगळा आहे. दोघांचा अभ्यासाचा गेम वेगळा आहे आणि जी परीक्षा जो तासात तो एक्झॅक्ट जो टाइम आहे परीक्षेचा तोही वेगळा आहे. म्हणजे मी काय म्हणतोय, अगदी सिंपल, 28 एप्रिलला जी तुम्ही परीक्षा द्यायला जाणार आहात त्यामध्ये तुम्हाला 2 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे. ओके, 16 जूनला जी तुम्ही परीक्षा द्यायला जाणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे. ओके, जरी सिलेबस वगैरे आपण आज सगळं बघणार आहे बरं का. म्हणजे आजच्या लेक्चरला नावच दिलंय मी, इतना तो करना ही पडेगा. ओके, म्हणजे बेसिकली काय म्हणणं आहे, मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये प्रत्येक सब्जेक्ट मधले काय बेसिक टॉपिक तुम्ही केलेच पाहिजे. आणि हे फक्त मी काहीतरी अंदाज लावून वगैरे नाही सांगत आहे. ओके, मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला एवढे तरी टॉपिक करावेच लागणार आहेत. बाकी जे जास्त तुम्ही अजून कराल तेवढं तुम्ही अजून पुढे जाल, तो तुमचा भाग राहिला. या लेक्चरचं नाव आहे इतना तो करना ही पडेगा. ओके, सो तुम्ही आय होप नोट्स वगैरे काही ना काहीतरी घेणार असाल, कारण नोट्स शिवाय आजच्या लेक्चरमध्ये काय उपयोग नाही. मोबाईलवरती या काही जर आपण नोट्स महत्वाचे आहे. ऑनलाईन सुद्धा आणि आपले काही इथे जे विद्यार्थी आहेत त्यांचे सुद्धा मी स्वतः काही प्रश्न काढून आणले बरं का. की समजा मी नवीन विद्यार्थी असतो किंवा मी आता प्रिलिमची तयारी करतोय तर मला काय प्रश्न पडले असते, तर मी ते काही प्रश्न घेणार आहे. बाय द वे, तुमच्यापैकी किती असे आहेत ज्यांचा हे फर्स्टच अटेम्प्ट आहे? हा 16 जून, हे जी काही 16 जून फर्स्ट अटेम्प्ट आहे तुमचा. ओके, ऑनलाईन पैकी पण बऱ्यापैकी असतील ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे हा 16 जूनचा, आणि काही विद्यार्थी असणारे ज्यांचा सेकंड असेल किंवा थर्ड पण असू शकतोय. ओके, तर आज मी जे काही सांगणार आहे ते दोघांसाठी लागू होणार आहे. म्हणजे असं काही नाहीये, कारण आपण ऑलमोस्ट एक असं नाही म्हटलं तरी 3 महिन्यांआधी भेटतोय, 3-4 महिन्यांच्या आधी भेटतोय आपण, की तुमची प्रिलिम्स अजून 3-4 महिन्यांवर आहे. तर आतापासून जरी कोणी सुरुवात करत असेल तर त्याला शक्य आहे कंबाईनच्या ऍटलिस्ट कोणत्या तरी एका मेन्सला अपिअर होण्यासाठी. करू शकतोय तो. आज या लेक्चरमध्ये आपण ज्या गोष्टी सांगणार आहोत तुम्हाला निदान तेवढ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. ओके, सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जेव्हा तुम्ही जाताय आणि मोस्ट ऑफ द स्टुडंटचा मुख्य फोकस हा ग्रुप बी असतोय. ओके, ग्रुप सी आपण साईडला ठेवतो. त्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की जागा किती येतील काय येतील ते आपल्या हातामध्ये नाहीये, त्याचा विचार पण आपल्याला करायचा नाही. कंट्रोल द कंट्रोलेबल्स, खूप सोपं वाक्य आहे की जे तुमच्या हातात आहे त्याचा फक्त आता विचार करा. तुमच्या हातात एकच गोष्ट आहे, अभ्यास करणे. किती जागा येणार आहेत काय येणार आहेत ते आपल्या हातात नाही. हा असं म्हणतायत सगळेजण की इलेक्शनचं वर्ष आहे, जागा जास्त येतील वगैरे वगैरे, पण तो भाग सगळा वेगळा राहिला. 10 जागा येऊ देत का 100 जागा येऊ देत, कोणत्या याच्यात. ओके, आपलं काम आहे परीक्षेचा अभ्यास करणे. पहिला जो प्रश्न मला पडला होता किंवा मी तुम्हाला सांगू इच्छितो तो म्हणजे तुम्ही कितीही चांगला अभ्यास करा, 2 गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुमचं प्रिलिम्स क्लिअर करणं अवघड आहे. आणि मी अगदी ब्लंटली सांगणार आहे बरं का, तुम्ही स्वतःच म्हणजे सगळं बघा तुम्ही कुठं आहात काय आहात. 2 गोष्टी तुम्हाला फोकस करणं खूप जास्त महत्वाचं आहे कंबाईनच्या प्रिलिम्ससाठी. पहिली गोष्ट आहे अॅक्युरेसी. अॅक्युरेसी, जेव्हा तुम्ही 1 तासासाठी त्या परीक्षेच्या त्या सेंटरला जाऊन बसणार आहात, बाकी सगळ्या गोष्टी विसरून जायच्यात. बघा, तुम्ही अभ्यास खूप चांगला केलाय पण त्या 1 तासाच्या आधीच जस्ट काहीतरी तुमची भांडणं झालेली असतात, घरी काहीतरी झालेलं असतं. ओके, त्याचा सगळा इम्पॅक्ट नकळत तुमच्या त्या 1 तासावरती पडतो बरं का. बाकी सगळ्या गोष्टी विसरून जा. तो 1 तास
तुम्ही काय करणार आहात, तुम्ही वर्षभर कितीही घासून अभ्यास केलेला असू देत, त्या एका तासामध्ये जर तुमचं माइंड स्टेबल नसेल तर तुमची ऍक्युरेसी मार खाते. ओके, आणि इथं आपल्याला म्हणजे असा बफर वगैरे काही नसतोय, आपल्याला त्या एका तासामध्ये तुम्ही जे काही करणार आहात त्यावरच आहे. सो पहिली गोष्ट आहे ऍक्युरेसी, दुसरी गोष्ट आहे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट हे करता येणं खूप जास्त गरजेचं आहे. टाइम मॅनेजमेंट म्हणजे मी काय म्हणतोय, मला कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे त्या एका तासामध्ये हे कळलं पाहिजे. ओके, जर कोणी आयोगाचा पेपर बघितला असेल तर पहिल्याच पेपरवरती त्यांनी अगदी क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेली आहे पहिल्या पेजवरती, काय की एका क्वेश्चन वरती तुम्हाला वेळ लागत असेल तर पुढच्या प्रश्नाला जा, कारण त्यांनाही माहिती आहे की इथे वेळ लागतो. आणि बऱ्याच वेळेस अशा गोष्टी होतात, तुमचं दुर्दैव वगैरे काय असेल, आता याच पेपरमध्ये सीसॅट पण आहे आणि राज्यसेवेसारखं इथं सीसॅट क्वालिफाईंग नाहीये. ओके, सो सीसॅट पण आपल्याला करणं भाग आहे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की सीसॅट हा शेवटचा असतो सब्जेक्ट पेपरमध्ये. ओके, आणि ठीक आहे, कोणाला सीसॅट खूप चांगलं जमतं, कोणाला काही जमत नाही, पण 15, आता मागच्या पेपरमध्ये तर 20 प्रश्न होते. ओके, 50% प्रश्न असे असतात जे तुम्ही असं 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करता, पण ऍटलिस्ट आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागणार आहे आधी. म्हणून आपला सर्व पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे, बघून झाला पाहिजे किमान, हे आपलं फर्स्ट टार्गेट आहे. त्यासाठी म्हणून आपल्याला टाइम मॅनेजमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या बरं का. इथपासून पुढे 16 जूनला जाईपर्यंत आपल्याला 2 गोष्टींवरती, ज्या 2 गोष्टींवरती आपल्याला काम करायचंय ती म्हणजे ऍक्युरेसी आहे, दुसरं म्हणजे टाइम मॅनेजमेंट. आता टाइम मॅनेजमेंटचा सराव कसा करायचा आहे ते पण मी या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार, की टाइम मॅनेजमेंट करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय, तर ते सगळ्या लेक्चरमध्ये मी सांगणार. सो या 2 गोष्टी, सूत्र समजा किंवा काही म्हणा, या 2 गोष्टी लक्षात ठेवा, ऍक्युरेसी आणि टाइम मॅनेजमेंट. ओके, दुसरा जो मला प्रश्न पडला की सर किती अटेम्प्ट करायला पाहिजे पेपरमध्ये. आता हे याचं काही असं ठरलेला रूल नाहीये बरं का, की 85 अटेम्प्ट करा, 65 अटेम्प्ट करा, 100 अटेम्प्ट करा, असा काही ठरलेला रूल नाही. हे तुम्हाला तिथल्या तिथं समजलं पाहिजे की पेपरची डिफिकल्टी लेवल काय. ओके, पेपरच्या डिफिकल्टी लेवल नुसार तुम्ही ठरवायचं आहे की मला किती अटेम्प्ट करायचंय. ऑलमोस्ट 50% विद्यार्थी हे 100 पैकी 100 सॉल्व्ह करून येतात. ओके, आता त्यांच्यासाठी ते चांगलं आहे वाईट आहे ते त्यांचं ते ठरवतील. ओके, पण जेव्हा तुम्ही प्रश्नांकडे बघता, 4 टाईपचे एमसीक्यूज तुम्हाला दिसतात. हे खूप महत्वाचं आहे, याला तुम्ही तुमच्या अभ्यासामधनं वगळू नका बरं का. 4 गोष्टी, 4 एमसीक्यूज, 4 टाईपचे एमसीक्यूज तुम्हाला दिसतात. पहिला असतोय ए टाईप, म्हणजे मला 100% माहित आहे याचं उत्तर काय. ओके, 100% मला माहिती आहे की याचं उत्तर काय, मला हे 100% सॉल्व्हच करायचे. ओके, याच्यामध्ये काही घोळ नाही. बी टाईपचे प्रश्न काय म्हणतात की तुम्ही 2 ऑप्शन एलिमिनेट करू शकताय, 2 ऑप्शन मध्ये तुमचा घोळ झाला. ओके, म्हणजे इथं प्रोबॅबिलिटी किती आहे बरोबर आहे, 50% आहे. सी टाईपचा प्रश्न आहे की तुम्ही फक्त एकच एलिमिनेट करू शकताय, तिघांमध्ये तुमचा घोळ चाललाय. ओके, इथं 25% आहे. आणि डी टाईपचा प्रश्न आहे की तो तुम्ही कधी वाचलाच नाही आयुष्यात, काहीच माहित नाही, तुमचं ना लॉजिक लागतंय ना तुमचं नॉलेज कामाला येते, काहीच होत नाहीये, तो डी टाईपचा प्रश्न आहे. ओके, इथंच फक्त आपल्याला कळलं पाहिजे की हा अटेम्प्ट करायचा आहे की नाही करायचा आहे. हे 3 अटेम्प्ट करायचेच आहेत, अटेम्प्ट करायचेच आहेत, कळतंय. फक्त डी टाईपचा प्रश्न जो येतोय की मला काहीच म्हणजे काहीच अंदाज लागला, ओके, तरच तो प्रश्न सोडायचा, याच्यावरती विचार तुम्ही करू शकता. ओके, पण ए बी सी टाईप हे प्रश्न आपल्याला सोडवायचेच आहेत, अटेम्प्ट करायचाच आहे. ओके, ऑनलाईन सगळे विद्यार्थी मी परत एकदा सांगतोय की तुमचे प्रश्न मी घेणार आहे बरं का, पण माझे जे प्रश्न आहेत म्हणजे मी जे लिहून आणलंय ते एकदा मला तुम्हाला सांगू देत. त्यातनं जर तुमचं क्लिअर झालं तर वेल अँड गुड, किंवा तुमचे काही अजून प्रश्न असतील. आजच्या आपल्या लेक्चरला काही टाइम लिमिट नाही, तुमचे जे काही प्रश्न असतील आपण सगळे सोडवणार. ओके, त्यानंतर अटेम्प्टचा मी तुम्हाला सांगितलं की हे जे एबीसी टाईपचे प्रश्न आहेत ते आपल्याला 100% सोडवायचे. डी, तुम्ही तिथं निर्णय घ्या की तुम्हाला काय करायचं, सोडवायचं की नाही. मला जर कोणी विचारलं तर डी टाईपचा प्रश्न मी नाही सोडवणार, मला जर विचारलं तर तिथे तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता, डी टाईपचा प्रश्न सोडवायचा का सोडून द्यायचा. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे, आता आय होप तुमच्यापैकी असं कोणी नाहीये की जस्ट आजपासून सुरू करणार आहे मी अभ्यासाला, असं कोणी आहे का की मी आजपासून अभ्यासाला सुरू करतोय. तुमच्यासाठी एक वेगळाच
पॅटर्न असणार बरं का अभ्यासाचा. कारण हे लेक्चर सगळ्यांसाठी आहे, मी सुरुवातीला सांगितलं, कारण मी इथे तुम्हाला काही टॉपिक सांगणार आहे जे तुम्हाला बेसिक करायचे. पण जे ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, जे ऑलरेडी अभ्यास करत आहेत मागच्या 6 महिन्यांपासून 7 महिन्यांपासून, त्यांना ऑब्व्हियसली एक अप्पर हँड असणार आहे, कारण त्यांच्या नोट्स तयार असणार आहेत. पुढचा माझा मुद्दा आहे, नोट्स काढाव्या का नाहीत. बऱ्याच वेळेस तुम्ही युट्यूबवर वगैरे व्हिडिओ वगैरे बघितले असतील की एमसीक्यू पॅटर्नची एक्झाम आहे, तर नोट्स काढू नका, काय करा, पुस्तकावरतीच मार्क करा. ओके, हे चालतं, पण ज्यांना सवय आहे मोठमोठे पुस्तकं वाचण्याची फक्त त्यांच्यासाठी चालतं. कारण शेवटच्या 15 दिवसांमध्ये जेव्हा रिव्हिजन करायची वेळ येते, फायनल रिव्हिजन, तेव्हा जर अख्खं पुस्तक घेऊन समोर बसलात ना, तर तुम्ही ते नकळत तुमच्याकडनं पुस्तक वाचल्यासारखं होतं, वेळ राहत नाही. ओके, काही ठराविक सब्जेक्ट्स आहेत ज्याच्या नोट्स तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरात, तुमच्या स्वतःच्या हव्यात. हे जरा अंडरलाईन करून ठेवा तुमच्या डोक्यामध्ये की काही पर्टिक्युलर सब्जेक्ट्स आहेत ज्याच्या नोट्स तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरात पाहिजे. आणि आता नोट्सचा अर्थ कळतो का रे, नोट्स कशा काढायच्या असतात. नोट्स म्हणजे तुम्हाला दुसरं पुस्तक नाही लिहायचं बरं. हे बऱ्याच वेळेस लोकांना कळतच नाही की नोट्स कशाच्या काढायच्या. नोट्स म्हणजे अख्ख्या एका पानाचा सार एका वाक्यात और मॅक्झिमम 2 वाक्यात म्हणजे नोट्स असतात. कधी कधी तर एका शब्दात सुद्धा, की एक शब्द वाचला की लगेच कळलं पाहिजे की मी काय लिहिलं होतं किंवा काय वाचलं होतं, त्याला नोट्स म्हणतात. ओके, परत आता ते हायलायटर पण वापरतात बघा काही लोक. 75% पुस्तक हायलाइट करून ठेवतात. याच्या मागचं सर्वात मोठं कारण आहे, आपल्याला परीक्षेसाठी काय महत्वाचं हे कळलेलं नसतं. 75% पुस्तक हायलाइट केल्यानंतर तुमच्या नोट्स काय, कुठे आहेत नोट्स तुमच्या? मग काय वाचणार तुम्ही? परत 75% पुस्तक वाचायचंय? हे असं चालणार नाही आपल्याला. इथून पुढे आपल्याला आता तुमचं हार्डवर्क करून झालंय बरं का. हार्डवर्क तुमचं करून झालंय. हार्डवर्क म्हणजे मी काय म्हणतोय की तुम्ही आतापर्यंत जे जे काही स्टँडर्ड पुस्तकं होती ती तुम्ही वाचून झालेली आहेत. ओके, आता तुमचं स्मार्ट वर्क तुम्हाला करायचंय. स्मार्ट वर्क म्हणजे मी काय म्हणतोय, परीक्षेला जे लागतं आता त्याच्यावर भर द्यायचंय. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी परत एकदा मी हे खूप काळजीपूर्वक सांगतोय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपल्याला नोट्स काढता येणं शक्य आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जर कोणी काढल्या नसतील तर अजूनही तुम्ही जे जे काही आता रिव्हिजन करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही नोट्स काढू शकताय, पण काही ठराविक मुद्द्यांचे, काही ठराविक सब्जेक्टचे, सगळ्या सब्जेक्टचे नाही. आपल्याकडे किती सब्जेक्ट आहे टोटल? किती सब्जेक्ट आहेत? 7 सब्जेक्ट आहेत. ओके, त्या 7ही सब्जेक्ट बद्दल आपण बघणार आहात की आपल्याला काय काय करायचं आणि काय काय नाही. सो मी तुम्हाला पहिला मुद्दा सांगितला, अॅक्युरसी आणि टाइम मॅनेजमेंट. ओके, दुसरा मुद्दा मी सांगितला की किती अटेम्प्ट करायचं आहे आणि ते कसं ठरवायचं की अटेम्प्ट किती करायचं आहे, ते मी तुम्हाला एक बेसिक स्ट्रॅटेजी सांगितली. तिसरं तुम्हाला सांगितलं की नोट्सचं काय करायचंय, काढायच्यात नाही काढायच्यात. तर काही ठराविक पॉइंट्स आहेत किंवा काही ठराविक सब्जेक्ट्स आहेत त्याच्या नोट्स आपल्याला काढाव्याच लागणार आहेत. अजून काढल्या नसतील तर आता इथून पुढे सुद्धा तुम्ही काढू शकता, वेळ आहे आपल्याकडे. ओके, तर आता पुढचा मुद्दा आहे, मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला तेच कळलं नसतं की कशावर फोकस करायचंय. यासाठी आपल्याकडे काय आहे रे, की मला जर कळायचं असेल की मला परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे, म्हणजे माझ्याकडे काय आहे, पीवायक्यूज आहे. पीवायक्यूज आहे. पीवायक्यू पुढचे 4-3 महिने जे काही राहिलेले असेल 16 जून पर्यंत, तुमचा सर्वात चांगला मित्र म्हणजे पीवायक्यू. त्याला हाताशी धरूनच ठेवायचं. आणि पीवायक्यूज म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही भरकटताय का तुम्ही अगदी चांगल्या रस्त्यावर आहात हे सांगणारं म्हणजे पीवायक्यू आहे. आणि एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये असेल तर ती क्लिअर करून घ्या आताच. आयोगाला याच्याशी फरक नाही पडत की एक विद्यार्थी कितव्यांदा आलाय परीक्षा द्यायला, हे जरा क्लिअर ठेवा डोक्यामध्ये. आयोगाला याचा फरक नाही पडत की हा विद्यार्थी बाबा याचा 5वा अटेम्प्ट आहे 7वा अटेम्प्ट आहे, ते फरक नाही पडत. आयोग पेपर काढतो जो पहिल्यांदा अटेम्प्ट द्यायला आलेला आहे त्याच्यासाठी. ओके, म्हणून तुम्ही असं बघणार नाही की अगदीच काहीतरी व्हास्ट चेंज झालेला आहे पॅटर्न मध्ये. ओके, काहीतरी होऊ शकतं की एखाद्या सब्जेक्टला मागच्या वर्षी खूप जास्त वेटेज दिलं होतं, या वर्षी थोडं कमी वेटेज झालं. ओके, तसं होऊ शकेल. पण प्रश्न विचारण्याची त्यांची कला जी काही त्यांनी ठरवलेलं होतं की याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, ते खूप जास्त चेंज होत नाही. हे डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थी, आता हा प्रॉब्लेम फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांचा नाही होत,
हा प्रॉब्लेम होतो ज्यांचा तिसरा चौथा काहीतरी अटेम्प्ट आहे, की अरे हे तर विचारून झालेलं आहे, हे परत कशाला येईल, याच्यावर आधारित परत कशाला येईल, हे डोक्यात काढून टाका पहिली गोष्ट तुम्ही. ओके, की याच्यावर परत नाही येऊ शकत, या मुद्द्यावरती परत नाही येऊ शकत, हे डोक्यातनं काढून टाका. प्रश्न येऊ शकतात म्हणून आपल्याला PYQचे आन्सर सुद्धा माहित पाहिजेत. तुम्ही जर कधी बघितलं असेल, बऱ्याच वेळेस जशाच तसे प्रश्न रिपीट झालेले आहेत. काय कारण आहे रिपीट होण्याचं? का आयोगाकडे दुसरे पेपर नाहीत का, किंवा दुसरा काय अजून डेटा नाहीये का? का महत्वाचं आहे की अरे जो नवीन विद्यार्थी आलेला आहे त्याने त्या सब्जेक्टच्या कोर भागाचा अभ्यास केलाय की नाही हे आम्हाला कळलं पाहिजे. कळतंय का? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की पॉलिटीमध्ये जर तुम्ही पार्लमेंट या चॅप्टरचा अभ्यासच केलेला नसेल, तुम्हाला पॉलिटी कळणार आहे का? ओके, तुम्ही म्हणाल की पार्लमेंटवरती आता मागच्या 10-15 वर्षांमध्ये कितीतरी प्रश्न येऊन गेलेले आहेत, परत त्याच्यावर कशाला येईल? येणार, 100% येणार, कारण पार्लमेंट हा पॉलिटिक्सचा कोर भाग आहे. कोर करतो ना, कोर. ओके, कोर म्हणजे अगदी सेंटर पॉइंट आहे. ते नाही कळलं तर पॉलिटिक्स नाही कळत, म्हणून प्रश्न 100% येणार. मुद्दा लक्षात येतो का काय सांगायचंय? तरी सुद्धा म्हणून PYQs महत्वाचे. PYQs जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होत नाहीत की कोणत्या टॉपिक वरती जास्त फोकस केलेला आहे, तोपर्यंत तुमचा अभ्यास भरकटलेला आहे हे स्वतःला कळवा, स्वतःच्या मेंदूमध्ये घाला की माझा अभ्यास भरकटतोय, कारण मी PYQचा बेसच नाही घेतलाय स्वतःसाठी. ओके, सो माझं नेक्स्ट होतं स्टँडर्ड बुक्स वगैरे मी सगळं सांगणार आहे तुम्हाला, काहीच काळजी करू नका आताच्या लेक्चरमध्ये. सो मी जे तुम्हाला मला सांगायचं होतं PYQs मुद्दा कळलाय का काय सांगायचं? PYQs का महत्वाचे आहेत? ओके, नेक्स्ट आता आहे जो नेहमी सर्वांचा प्रश्न असतोय की सर रोज किती तास अभ्यास करू मी? ओके, आता जे जनरली दुसरा तिसरा चौथा अटेम्प्ट असतो त्यांना हा प्रश्न पडलेला नसतो, ते त्यांच्या हिशोबाने अभ्यास करत असतात. हा प्रश्न जनरली पडतो पहिल्या अटेम्प्ट वाल्या विद्यार्थ्यांना की इथून पुढे किती तास अभ्यास करायचा आहे. ओके, जर तुम्हाला काही संसारी प्रॉब्लेम्स नाहीयेत, कारण आपल्या बऱ्याच असे महिला असतात ज्यांचं लग्न झालेलं आहे, मुलं बाळ आहेत, ते पण अटेम्प्ट देतात. ओके, ज्यांना काही संसारी प्रॉब्लेम्स नाहीयेत, जे जॉब करत नाहीयेत, ओके, किंवा जे कॉलेजमध्ये नाहीयेत, अशा लोकांनी आजपासून किंवा आज आता टाइम गेला ऑलमोस्ट, उद्यापासून किमान 8 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. युट्यूबवरही तुम्हाला काहीही मिळू देता इथून पुढं की तुम्ही किती अभ्यास केला याला महत्व नाहीये, कसा अभ्यास केला, क्वालिटी क्वांटिटी वगैरे हे सगळं झालं, हे बरोबर आहे, तितकंच बरोबर आहे की कारण, पण हे कधी बरोबर आहे जेव्हा तुम्ही एका वर्षापासून अभ्यास करत आलेला आहात. इथून पुढं क्वांटिटीला महत्व आहे. इथून पुढे तुमचा अभ्यास मिनिमम 8 तास झाला पाहिजे, झालाच पाहिजे. ओके, आता जे जॉब करतायत, काय करत असतील, ओके, बाकीच्या गोष्टी जसं मी सांगितलं, त्यांना टाइम मॅनेज करावा लागणार आहे त्यांच्या दिवसाचा, पण त्यांचा अभ्यास मिनिमम 6 तास तरी झाला पाहिजे इथून पुढे मिनिमम 6 तास. आणि जे जॉब करत नाहीयेत, बाकी काही त्यांना व्याप नाहीये, त्यांनी किमान 8 तास अभ्यास केलाच पाहिजे. आता या 8 तासाचं कसं बायफर्केशन करायचं, आता ही माझी स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे मी अभ्यास करतो. तुम्ही तुमचा अभ्यास कसा करायचा आहे, जो तुम्ही आतापर्यंत पॅटर्न फॉलो करत आलेले आहात, तुम्ही तो फॉलो करू शकताय, माझं काही म्हणणं नाही. जस्ट एक आता मी इथं आलेलो आहो काहीतरी सांगायला, तर मला तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी सांगायची. बघा, या 8 तासाला असं डिवाइड करायचंय आपल्याला. हे कळलं का रे काय? हे तुमचे 8 तास आहेत दिवसातले. ओके, 3 तास एक विषय. म्हणजे मला माझा तर प्रॉब्लेम आहे असा की मी एकच विषय कंटिन्यू नाही वाचू शकत 8 तास. माझ्या बुद्धीला किंवा माझ्या मेंदूला काहीतरी वेगळं लागतं. ओके, म्हणून माझं कसं आहे रे, मी 3 तास एक अभ्यास करणार आहे, कोणता तरी एक सब्जेक्ट, 3 तास दुसरा सब्जेक्ट करणार आहे. ओके, राहिलेल्या 2 तासांचं बायफर्केशन परत 1-1 तासात केलंय. आता हा 1 तास आहे 100% करंट, आणि हा 1 तास आहे 100% सीसॅट. ओके, हे 2 सब्जेक्ट तुम्ही काय निवडायचे तुम्ही तुमच्या हिशोबाने निवडा. पण जर हा पॅटर्न फॉलो केला, ओके, तर तुमच्या इथून पुढे, आणि मी हे खूप आता हे 100% आता ऑब्व्हियसली हे जर फॉलो केलं तर काहीतरी होणार आहे. मी सुरुवातीला लेक्चरचं टायटलच सांगितलंय, इतना तो करना ही पडेगा.
तरच काहीतरी होणार आहे. ओके, हे जर केलं तर मी तुम्हाला आज लिहून देऊ शकतो, आजपासून 16 जून पर्यंत तुमच्या किमान 3 रिव्हिजन होऊ शकतात. किमान 3 रिव्हिजन. आणि तुम्हाला माहित आहे कंबाईनच्या परीक्षेमध्ये रिव्हिजनला किती महत्व आहे, कारण प्रश्न हे फॅक्ट्स वरती येतात, स्टॅटिक पोर्शन वरती. ओके, तिथं पाठ करण्याच्या काही ट्रिक्स तुमच्याकडे असतील तर वेल अँड गुड, ते तुम्ही वापरू शकताय, पण सगळीकडेच ट्रिक्स लागू होत नाहीत. एकच ट्रिक आहे, मल्टिपल रिव्हिजन. पण त्यासाठी आपल्याला वेळ मॅनेज केला पाहिजे ना परत आपण, की आपण एकाच पुस्तकाला महिनाभर खेचतोय, इससे नहीं होने वाला कुछ, यानं काहीच होणार नाही. आपल्याला वेल प्लॅन्ड स्टडी करायचा आहे. आता मी पण बऱ्याच वेळ सांगले बरं कसं, की सर मी महिनाभराचा टाइम टेबल केला होता पण तो फॉलोच नाही केला, किंवा मित्रानं बोलवलं, बर्थडे आला, काहीतरी झालं, गर्लफ्रेंडचा बर्थडे होता, जावंच लागलं, पार्टी होती. ओके, हे सोडावं लागेल. म्हणजे मी एकदम माझे ते म्हणतात ना बेंबीच्या देठापासून सांगायचं, हे सोडावं लागेल आता. आणि याच्याशिवाय होणार नाही बरं का. ते पुढचे 3-4 महिने जे काही 16 जून पर्यंत जे काही दिवस राहिलेले आहेत, ओके, बाकी सगळं सोडावं लागणार आहे, तरच कंबाईन प्रिलिम्स आपल्याला क्लिअर करता येणार आहे. आणि लक्षात ठेवा बरं का, एकदा जर का तुम्ही आता बघितलं असेल टार्गेट वगैरे 70+, 80+, काही लोकांचं टार्गेट असतं सर मला फक्त PSI मध्ये इंटरेस्ट आहे, मला 50 काहीतरी मिळवायचे, बाकी मला इंटरेस्ट नाही. ओके, तुमचं जे जे काही टार्गेट असेल ते सगळं बाजूला राहू देत, ते टार्गेट तुम्ही फॉलो कराच. म्हणजे माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे, आपल्याला 60+ कसंही करून जायचंय, 60+ कसंही करून जायचंय. ओके, कारण एकदा का जर तुम्ही 60+ गेलात ना, मिनिमम 3 ते 4 मेन्स द्यायला तुम्ही रेडी होताय. बाकी मग तो SR वगैरेचा कट ऑफ जरा जास्त लागतो. ओके, तेवढा तुमचा अभ्यास झाला तर वेल अँड गुड, आमची इच्छाच आहे की तुम्ही सर्व मेन्स द्याव्यात, पण किमान 3 ते 4 मेन्सला आपल्याला तयार व्हायचं. एकदा का तुम्ही 60+ ला गेलात की तुम्ही किमान 3 ते 4 मेन्स द्यायला रेडी होतात. ओके, सो आपलं टार्गेट ठेवा तुम्ही की मला 60+ जायचंय. ओके, आता हे 60+ जायचंय त्याच्यासाठी म्हणून स्ट्रॅटेजी पाहिजे. आणि अगदी क्लिअर ठेवा बरं का डोक्यामध्ये, प्रिलिम्स इज इक्वल्स टू स्ट्रॅटेजी. प्रिलिम्स, बरेच जण म्हणतात की प्रिलिम्स तुमच्या नॉलेजची एक्झाम आहे. नॉलेज सगळ्यांकडेच आहे. म्हणजे सोपं उदाहरण, सगळेजण इतिहासाचं गाठाळच वाचतात, बरोबर आहे का? सगळेजण पॉलिटीसाठी समजा जे काही ठरवलं असेल, लक्ष्मीकांत किंवा आपल्या चाणक्य मंडलचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक जे काही वापरत असेल, सगळेजण तेच वापरत आहे. ओके, सगळ्यांचा अभ्यास त्या लेवलचाच आहे. ओके, स्ट्रॅटेजी काय वापरली आहे तुम्ही? स्ट्रॅटेजी म्हणजे मी काय म्हणतोय, मला 60+ जायचंय, मला माहितीये की एवढ्या एवढ्या सब्जेक्ट मधले एवढे प्रश्न येतात, ते पण आपण थोड्या वेळात बघणार आहे. मी जरा कॅल्क्युलेशन करतो माझे प्लस पॉइंट्स काय आहेत. ओके, मी त्याच्यावरती जास्त फोकस देतो आणि तेवढे मार्क्स माझे सिक्युअर करतो. शब्द काळजीपूर्वक आहे का? सिक्युअर करतो. सिक्युअर करणे कळतं, हे तर कुठं जायला नाही पाहिजे. ओके, मला माझे प्लस पॉइंट समजणं गरजेचं आहे आणि ते एव्हाना कळणं गरजेचं आहे बरं का, की एव्हाना तुम्हाला कळले पाहिजे की माझा प्लस पॉइंट काय. जनरली पॉलिटी आणि जिओग्राफी सगळ्यांचेच असतात, ते कोणी सोडत नाही. ओके, आणि सर्वांचा प्रॉब्लेम काहीच असतात जे खरं म्हणायला गेलं तर जे देवाचीच लेकरं आहेत असं म्हणावं लागेल, ज्यांना विज्ञान आवडतो आणि ज्यांना विज्ञान कळतं सुद्धा. आवडणं आणि कळणं दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरं का, की विज्ञान आवडतो पण कळत नाही. ओके, तर ज्यांना विज्ञान आवडतो पण आणि कळतो पण, अशी बरीच म्हणजे सुदैवानं खूप चांगली मुलं असतात, ती मुलं मुली जे काही असतील त्यांना सायन्स, कारण मेजर सब्जेक्ट आहे. पण सायन्समध्ये बऱ्याच लोकांचा पाय खोल गेलेला असतो, कुठतरी कळत नाही काय करायचंय. ओके, राहतात बाकीचे 2 सब्जेक्ट, इकॉनॉमी आणि हिस्ट्री. आता इकॉनॉमी तुम्ही अंदाज लावू शकता काय येणार आहे, ते पण मी सांगणार आहे, म्हणजे काय कशावर फोकस करायचं. हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही टॉपिक्सचा अंदाज लावू शकता काय येणार आहे. ओके, पण असं नाही होत जसं पॉलिटी आणि जिओग्राफी मध्ये होतं की मी 100% सांगू शकतो की मी जेवढे काही प्रश्न आले 10, 12, 15, 100% माझा सक्सेस रेशो असेल. हे मला नाही सांगता येत इकॉनॉमी आणि हिस्ट्रीमध्ये. ओके, मला 100% सक्सेस रेशो नकोय सुद्धा. मला हवंय हिस्ट्री मधनं मी 50-70% काढतो, इकॉनॉमी मधनं मी 50-70% काढतो. कळते का काय चाललंय? मी स्ट्रॅटेजी आखतोय माझी.
मला आता सब्जेक्टवर फोकस नाही करायचा आहे, मला आता टॉपिक्स वरती फोकस करायचा आहे. कळतंय का काय सांगतोय? ऑनलाईन आहात का सगळे सोबत? मला सब्जेक्ट वरती फोकस नाही करायचा आहे, मला टॉपिक्स वरती फोकस करायचा आहे. आणि तेच मला आता तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक सब्जेक्ट मधले टॉपिक कोणते महत्वाचे. ओके, मुळामध्ये आजच्या लेक्चरचा जो गाभा आहे तो हाच आहे की प्रत्येक सब्जेक्ट मधल्या कोणत्या टॉपिक्स वरती मला फोकस करायचा आहे. आता असं तुम्ही इथून घरी गेलात की हा इथल्या एका मास्तरने सांगितलं होतं की एवढेच टॉपिक करायचे तुम्ही क्लिअर होऊन जाल. ओके, असं नाही सांगत आहे मी. लेक्चरचं टायटल परत ऐका, इतना तो करना ही पडेगा. म्हणजे हा बेस आहे, एवढं करावंच लागणार आहे. ओके, इथून पुढचं मग तुमची ती जिम्मेदारी आहे की बाकीचे राहिलेले विषय करायचे किंवा बाकीचे राहिलेले टॉपिक्स करायचे त्या सब्जेक्ट मधले. मी तुम्हाला बेस सांगतोय ज्यावरती आयोगानं मागच्या 10 वर्षांमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारलेत. आणि सर्वात जास्त म्हणजे किती? मिनिमम 30 प्रश्न, मिनिमम 30 असे टॉपिक्स मी तुम्हाला आता सांगतोय. ओके, आता हे तुम्हाला म्हणजे ऑफकोर्स मी काय खूप वेगळं करून आणलंय असं काही नाही. हे बाजारामध्ये पण उपलब्ध आहे, बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. तुम्ही फॉलो करायचं ते फॉलो करा किंवा जे काही असेल ते. पण तुम्ही आता माझ्या समोर आलेले आहात, ऑनलाईन पण मला काही 200 विद्यार्थी दिसत आहेत. ओके, माझं काम आहे की माझ्याकडे जी स्ट्रॅटेजी आहे, माझ्याकडे जो डेटा आहे, डेटा इज द किंग. डेटा इज द किंग. डेटा तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करायचं हे अंदाज लावू शकताय. सो आता आपण स्टार्ट करूयात पॉलिटी पासून. 7 सब्जेक्ट आहेत, 100 प्रश्न आहेत, 60 मिनिटं आहेत. ओके, पहिले आपण या एका तासाचं काय बायफर्केशन करायचं ते जरा बघून घेऊया. तिकडं काही होऊ देत. ओके, किमान 15 मिनिटं हे सीसॅटला दिली पाहिजेत. किमान 15 मिनिटं. ओके, 10 मिनिटं ही करंट अफेअर्सला गेली पाहिजे. मी सगळं का सांगतोय तुम्हाला, जसं मी आता तुम्हाला टॉपिक सांगत आहे ना ते येईल लक्षात. 10 मिनिटं किमान करंट अफेअर्सला गेली पाहिजे. राहिले किती रे? 15 आणि 10 25, राहिले 35 मिनिटं. ते बाकीचे विषय म्हणजे तुमचा जीएस, हे त्या एका तासाचं बायफर्केशन. आता काही लोकांचं सीसॅट खूपच चांगलं असतं, म्हणजे बघता क्षणी ते उत्तर सांगू शकतात. ऑप्शन बघितले की त्यांना उत्तर कळतात. ओके, ते रेशोचे प्रॉब्लेम तुम्ही बघितले असतील, ते ऑप्शनवर डायरेक्ट त्याचं उत्तर काढता येतं. ओके, तर असे काही प्रश्न असतात. म्हणजे आता इथे तुम्ही 15 मिनिटं दिलेत, मी अगदी असं म्हणूया की ऍव्हरेज जो मुलगा असतो त्यासाठीच हे सांगतोय. 15 मिनिटं सरांनी सांगितलं होतं 15 मिनिटं द्यायचे, मला 10 मिनिटं झाले, आता 5 मिनिट बसतो मी. सरांनी 15 मिनिटं सांगितले, याचा अर्थ असा होत नाही. 15 मिनिटं मी तुम्हाला ऍव्हरेज मुलासाठी सांगतोय की एवढे द्यावे लागतील, कारण सीसॅट तुम्हाला मार्क देऊ शकतो. मागच्या प्रिलिम्स मध्ये 20 प्रश्न आहेत सीसॅट वरती, 20 का 21 काहीतरी. ओके, आणि कंबाईनच्या प्रिलिमचा गोल्डन रूल आहे, जोपर्यंत तुम्हाला सीसॅट येत नाही तोपर्यंत म्हणायचं नाही की माझी प्रिलिम्स क्लिअर होणार आहे. म्हणायचंच नाही. जोपर्यंत सीसॅट तुम्हाला जमत तोपर्यंत म्हणायचं नाही की माझी कंबाईनची प्रिलिम क्लिअर होणार. म्हणून मी त्या 3-3-2 मध्ये रोज 1 तास सीसॅटला ठेवलेला आहे. रोज 1 तास. आजपासून 16 जून 15 जून पर्यंत रोज 1 तास सीसॅटचा अभ्यास करणं गरजेचं आहे. रोज 1 तास. ज्यांचा खूप चांगला आहे सीसॅट त्यांनी पण करा, ज्यांचं सीसॅट चांगलं नाहीये त्यांना तर करावाच लागणार. रोज 1 तास सीसॅट. मी परत सांगतो बरं का या सगळ्या गोष्टी. मला माहित आहे तुम्ही 3-4 वेळा ऐकले असतील, तुम्ही युट्यूबला पण बरेच व्हिडिओज बघितले असणार आहेत. कंबाईन स्ट्रॅटेजी काय करायचं, 90 दिवसात प्रिलिम्स क्लिअर करा वगैरे वगैरे. ओके, हे बरेच बघितले असणार तेव्हा सगळ्यांनी. पण काही बेसिक गोष्टी आहेत बघा. परत एकदा मी त्याच मुद्द्याकडे नाही, एवढं तर करावंच लागणार. सो रोज 1 तास आपल्याला सीसॅटला द्यायचं, नो मॅटर व्हॉट. रोज 1 तास सीसॅटला गेलाच पाहिजे. ओके, आता आपण येऊयात पॉलिटीकडे. पॉलिटीचे काही टॉपिक्स असे आहेत ज्यावरती तुम्हाला 100% प्रश्न दिसतो. 100% प्रश्न दिसतो. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे विधानमंडळ, स्टेट असेंब्ली. विधानमंडळ लक्षात घ्या, राज्यसेवेला तुम्हाला संसदेवरती जास्त प्रश्न दिसतील.
पण कंबाईन मध्ये तुम्हाला विधानमंडळ, स्टेट असेंब्ली, मग त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या दोन्ही विधान परिषद, विधानसभा यांचा इतिहास पण माहित पाहिजे, कधी स्थापन झाल्या होत्या. ओके, हे सगळ्या गोष्टी पण तुम्हाला माहित पाहिजे. विधानमंडळ. ओके, आणि जसं तुम्ही विधानमंडळाचा अभ्यास करता, तुम्हाला माहितीये, आता समजा मी इंग्लिश मधनं अभ्यास केलेला आहे म्हणून मी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरलंय. तुम्ही जे काही वापरलं असेल ते बघून घ्या. 3 पुस्तकं आपण जनरली वापरतो. एक तर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक जे इंग्लिश मध्ये करतायत, आपलं चाणक्य मंडलचं पुस्तक आहे, अभिजित शिंदे सरांचं ते पुस्तक, किंवा कोळंबे सरांचं पुस्तक. हे 3 जनरली वापरले जातात. जेही कोणतं तुम्ही पुस्तक वापरत आहात, ओके, स्टेट असेंब्ली आणि पार्लमेंट हे 2 चॅप्टर साइड बाय साइड करायचे. साइड बाय साइड करायचे म्हणजे मी काय म्हणतोय की पार्लमेंटच्या टॉपिक मधला एक, पार्लमेंट या काय म्हणतात विषयामधला एक टॉपिक तुम्ही वाचला, त्याच्याशी संबंधित स्टेट असेंब्ली मधला टॉपिक लगेच वाचून घ्यायचा, कारण दोन्ही सिमिलर आहेत. ओके, म्हणजे संसद कशी चालते आणि स्टेट असेंब्ली कशी चालते याच्यामध्ये बरीच समानता आहे. सो इथं जो तुम्ही टॉपिक वाचत आहात संसदेचा, तोच टॉपिक तुम्ही लगेच विधानमंडळाचा वाचून घ्यायचा, आणि फोकस माझा कशावर पाहिजे, विधानमंडळावर, स्टेट असेंब्लीजवर. ओके, हा पहिला टॉपिक आहे. दुसरा टॉपिक आहे ग्राम प्रशासन, किंवा सोप्या शब्दात पंचायत राज. 22-23च्या प्रिलिम्स मध्ये 3 प्रश्न आहेत पंचायत राजवर, आणि 22च्या प्रिलिम्स मध्ये 2 प्रश्न आहेत. ओके, आणि जनरल जर तुम्ही बघायला गेलात तर 2 प्रश्न दिसतात तुम्हाला पंचायत राजवर. पंचायत राज वरती सुद्धा ग्राम प्रशासन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, पण कोणत्या, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, आपलं ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, यावरती जास्त फोकस आहे. ओके, आता पंचायत राज तुम्ही ज्या पुस्तकातनं केला असेल ते करा. मी तर जनरली 100% म्हणजे त्यासारखं पुस्तकात नाही, माझी हे आहे मनोज राऊत सरांचं पुस्तक, अतिउच्च दर्जाचं पुस्तक आहे, ते करा, तेवढंच तुमच्यासाठी सफिशियंट आहे. मनोज राऊत सरांचं म्हणजे आपलं चाणक्य मंडलचं पुस्तक आहे, म्हणजे मी चाणक्य मंडलचं आहे म्हणून सांगत नाही बरं का, ते पुस्तकच त्या क्वालिटीचं आहे. ओके, किंवा तुम्ही जे वापरलं असेल ते वापरा, पण पंचायत राज हा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे. दरवर्षी तुम्हाला किमान 2 प्रश्न दिसतात. ओके, त्यानंतर तिसरा टॉपिक आहे, आणि हे मला जेव्हा मी हे सगळं बघितलं तेव्हा थोडंसं हे होतं, हे झालं होतं मला की कसं काय हे, घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्य. म्हणजे घटना कशी तयार झाली होती आणि घटनेची वैशिष्ट्य काय काय आहेत. म्हणजे आपण फलाना टॉपिक कोणत्या संविधानातनं घेतलेलं आहे, हे जे विषय दिलेले आहेत ना सुरुवातीला, घटना समितीचे, वेगवेगळ्या समितीचे अध्यक्ष कोण होते, कोण कोण होतं, या सगळ्या गोष्टी, सगळ्या डेट्स, पहिली संविधान सभेची बैठक कधी झाली, ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कधी पास झालं, वगैरे वगैरे, कोणी पास केलं, अध्यक्ष कोण होते पहिल्या सभेचे, मग नंतर परमनंट सभेचे अध्यक्ष कोण झाले, वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी. जो तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येक पुस्तकातला पहिला टॉपिक तोच आहे, घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्य. ओके, हा तिसरा टॉपिक. चौथा आहे मूलभूत हक्क आणि डीपीएसपीज. पाठ करायच्या, पाठ कलमासहित, नंबर सहित, मूलभूत हक्क आणि डीपीएसपीज पाठ पाहिजे. म्हणजे झोपेत पण तुम्ही बडबडायला पाहिजेत, असं तेवढं पाठ व्हायला पाहिजे. मूलभूत हक्क आणि डीपीएसपीज. ओके, येस, ओके, चालेल. सो फंडामेंटल राईट्स अँड डीपीएसपीज. जर तुमचा चांगला ग्रुप असेल, शब्द काळजीपूर्वक, हा परत, ग्रुप चांगला असेल, चल चहा प्यायला जाऊ, काय होते नंतर आल्यावर करू, हे थोडं बाजूला ठेवा. आता ग्रुप चांगला असेल तर ग्रुप स्टडी करा, एकमेकांना मदत करा, एकमेकांना प्रश्न विचारा. फंडामेंटल राईट्स 19 मध्ये काय काय आहे, तर या डीपीएसपीचा कलम कोणता आहे, फंडामेंटल राईट्स मध्ये अजून काय महत्वाचं आहे, हे एकमेकांना प्रश्न विचारा. ग्रुप स्टडी मधनं हे कलम खूप जास्त लवकर लक्षात राहतात. स्वतः अभ्यास करण्यापेक्षा जर मला कोणी येऊन प्रश्न विचारला तर ते मला जास्त लक्षात राहतं. ओके, सो मूलभूत हक्क आणि डीपीएसपी, फंडामेंटल राईट्स अँड डीपीएसपीज, हा आपला चौथा टॉपिक आहे. 5वा टॉपिक आहे न्याय मंडळ. सो बेसिकली ज्युडिशरी, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. खालचे जे कोर्ट्स आहेत, लोअर कोर्ट्स, त्याच्यावर प्रश्न जनरली येत नाहीत. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. आणि मागच्या वर्षभरामध्ये सुप्रीम कोर्ट आपलं खूप चर्चेत राहिलेलं आहे, म्हणून सुप्रीम कोर्ट.
ओके. सो न्याय मंडळ. आणि या सगळ्या टॉपिक्स मधनं सुद्धा कोणत्या टॉपिक वरती मला प्रश्न येऊ शकतात हे तर कळायचं असेल तर करंट अफेअर्स. म्हणजे मी काय म्हणतोय, पॉलिटीचे करंट अफेअर्स आपल्याला कनेक्ट करायचे आपल्या स्टॅटिक पोर्शनशी. म्हणजे काय, तर आता राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणजे इन्फॉर्मेशन कमिशन, ओके, त्याच्या नवीन चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरची नेमणूक झाली आता मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी काहीतरी. म्हणजे इन्फॉर्मेशन कमिशन चर्चेत होतं. ओके. सो बाकीचे जे काही टॉपिक्स राहिले असतील त्यावरती मला अजून कशावर फोकस करायचंय, तर इन्फॉर्मेशन कमिशन. का, कारण चर्चेत आहे. म्हणजे कळतंय का, करंट अफेअर्स आपल्याला कनेक्ट करायचे आहेत स्टॅटिक पोर्शनशी. अमेंडमेंट काही झालेले असतील तर अमेंडमेंट वरती आपल्याला फोकस करायचं आहे. ओके. मी तुम्हाला मुख्य 5 विषय मुख्य 5 टॉपिक सांगितले पॉलिटी या विषयातले. इतना तो करना ही पडेगा. बाकी विषय अजून भरपूर आहेत बरं का पुढे. ते सेंटर स्टेट रिलेशन्स आहेत, आणीबाणी आहे, अमेंडमेंट कशी केली जाते, अमेंडमेंटची प्रोसिजर आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण मिनिमम हे 5 जे टॉपिक्स आहेत यावरती फोकस करावाच लागणार आहे. हे म्हणतो ना पिटपॅट पाहिजेत, ते पाठ पाहिजेत हे टॉपिक्स. पार्लमेंट कसं चालतं, विधिमंडळ कसं चालतं, सगळं माहित पाहिजे. स्पीकरला कोण काढू शकतं, स्पीकरचे अधिकार काय, सगळं माहित पाहिजे. ओके. बाकी टॉपिक्स वर तुम्ही काम करायचंच आहे. परत मी सांगतो, नाही तर मला परत 16 जूनच्या बाहेर येऊन नंतर तुम्ही मला माझा गळा पकडत, सर तुम्ही सांगितलं नव्हतं, आम्ही हे केलंच नाही. मी परत एकदा क्लिअर करतोय, हे टॉपिक्स ही मिनिमम बेअर मिनिमम तुमच्याकडनं रिक्वायरमेंट आहे, हे झालेच पाहिजे. बाकीच्या गोष्टी आपल्याला अजून करायच्याच आहेत. ओके. त्यानंतर पुढचा आहे जॉग्राफी. जॉग्राफी हा विषय, जे कोणी राज्यसेवा करत आहेत त्यांना जर वाटत असेल की राज्यसेवा प्रिलिम्स सारखाच कंबाईंड प्रिलिम्स मध्ये जॉग्राफी विचारलं जातं, तर तुम्ही अजून झोपेत आहात. कारण कंबाईंड प्रिलिम्स मध्ये जॉग्राफी हे मुख्यतः महाराष्ट्र जॉग्राफी विचारलं जातं. ओके. म्हणून आपल्याला महाराष्ट्र जॉग्राफीचे आणि अगदी फॅक्च्युअल प्रश्न आहेत. कोणकोणता विषय महाराष्ट्र जॉग्राफीमध्ये, तर पहिला मुद्दा, आता हे तुम्ही इकॉनॉमी मध्ये घ्यायचं का जॉग्राफी मध्ये घ्यायचं तुम्ही तुमचं ठरवा. लोकसंख्या. लोकसंख्या मग महाराष्ट्राची पण माहित पाहिजे आणि भारताची सुद्धा लोकसंख्या हा टॉपिक माहित पाहिजे. त्यानंतर दुसरा आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल अत्यंत जास्त महत्वाचा टॉपिक. तिसरा नदी प्रणाली. नदी प्रणाली, महाराष्ट्रातल्या नद्या कुठनं कशा वाहतात, नॉर्थ पासून साऊथ पर्यंत त्यांचा क्रम लावा, ईस्ट पासून वेस्ट पर्यंत क्रम लावा, सगळं जे, आणि स्वतःला विचारा प्रश्न कसा तयार होऊ शकेल यावरती. जरा आयोगासारखा विचार करण्याचा प्रयत्न करा की प्रश्न कसा तयार होऊ शकेल यावर. ओके. तसा अंदाज लावा. एखाद्या वाक्यावरती प्रश्न तयार होऊ शकतो हे जर कळलं ना, त्याला एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून बघा. नदी प्रणाली खूप जास्त महत्वाचा टॉपिक आहे. नदी प्रणाली आपल्या सर्व नद्या माहित पाहिजे, मग त्या कोकणातला असू देत किंवा आपल्या मुख्यत्वे ज्या पूर्वेकडे वाहतात त्या 4 नद्या असू देत, सर्व माहित पाहिजे. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक भूगोल. ओके. त्यामध्ये उद्योग वगैरे सगळ्या गोष्टी. आर्थिक भूगोल. खनिज. खनिज कुठे मिळतात, काय मिळतात, खनिज. वाहतूक, नॅशनल हायवेज वगैरे सगळ्या गोष्टी. विद्युत केंद्र कुठे आहेत, या सगळ्या गोष्टी. हे झालं महाराष्ट्र जॉग्राफी संदर्भात. आणि सोबत अजून 2 गोष्टी ऍड करायच्या मध्ये. घाट. घाट घाट पाठ नाही केले की मग तुम्हाला घाटावर जावं लागते बरोबर. घाट. ओके. आणि आता आपण जरा भारताबद्दल जर विचार केला तर भारताचा जो प्राकृतिक भूगोल आहे म्हणजे काय, तर पर्वत, मग हिमालय पर्वत आला त्याच्यामध्ये. हिमालयाच्या सर्व रांगा कशा आहेत, नॉर्थ साऊथ कशा आहेत, ईस्ट वेस्ट कशा आहेत हे माहित पाहिजे. त्यानंतर पठार. त्यानंतर हिमालयातल्या खिंडी त्या माहित पाहिजेत. ओके. आणि महाराष्ट्राचा म्हणजे बेसिकली विभाग वगैरेचे सगळा पार्ट दिलेला आहे ना, महाराष्ट्राचे एवढे विभाग आहेत वगैरे, तो पार्ट.
तो पार्ट महत्वाचा आहे. ओके, हे झालं भूगोलाबद्दल. भूगोल हे पाठांतर आहे. जसं राज्यसेवेचा भूगोल आहे की तुम्हाला ते 11वीची एनसीआरटी वगैरे विचारलं जातं, मुख्य फोकस त्याच्यावर आहे. ओके, तसं इथं नाहीये. इथं पाठांतर आहे. महाराष्ट्राचा भूगोल कसं नद्या वाहतात काय वाहतात सगळं पाठांतर आहे. इथं परत तुम्हाला मदत होऊ शकते ग्रुप स्टडीची, पण त्यासाठी ग्रुप चांगला पाहिजे. मी परत कंडिशन टाकतोय, ग्रुप चांगला पाहिजे तुमचा, तरच करा. नाहीतर त्याच्यामुळं तुमचा झालेला चांगला अभ्यास पण वाया जाईल. हे नकोय आपल्याला. आपल्याला अजून वाढवायचा आहे चांगला अभ्यास, कमी नाही करून घ्यायचा स्वतः. ओके, सो महाराष्ट्राचं जॉग्राफी. त्यानंतर इतिहास हा विषय. इतिहास हा विषय, इतिहासामध्ये आता हा माझाच विषय आहे, मी सगळ्या गोष्टी बरोबर अगदी क्लिअर कट सांगू शकतोय. पहिला टॉपिक आहे गव्हर्नर जनरल्स. म्हणजे आजच सकाळी इतिहासाचं हे चालू होतं, लेक्चर चालू होतं. पीवायक्यूज मी स्वतः दाखवले, पण इथले आहेत काही विद्यार्थ्यांना माहिती आहे. गव्हर्नर जनरलचा जर तुम्हाला टाइम पिरियड माहिती असेल की तो भारतामध्ये कोणत्या काळासाठी होता, ओके, तुमचे बरेच प्रश्न सुटायला मदत होते, बरेच प्रश्न सुटायला मदत होते. सो गव्हर्नर जनरल त्याच्या काळात काय काय झालेलं आहे, त्याची वैशिष्ट्य काय होती, त्याचा टाइम पिरियड लक्षात ठेवा, बरीच प्रश्न सुटतील. म्हणजे तुम्हाला आता एक सकाळचा प्रश्न आठवतोय की 1808 मध्ये इनाम कमिशन कोणी स्थापन केलं होतं. हे कंबाईन प्रिलिम्स मध्ये आलेला प्रश्न आहे. आता 1828 मध्ये इनाम कमिशन कोणी स्थापन केलं होतं. इनाम कमिशन मी कधीच वाचलेलं नाही, पण मला माहिती आहे 1828 मध्ये गव्हर्नर जनरल कोण होता, बेंटिक होता. माझं उत्तर काय, बेंटिक. ओके, मुद्दा लक्षात येतोय का, तर गव्हर्नर जनरल खूप जास्त महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा आहे कायदे. 1773 पासून ते 1947 पर्यंतचे सर्व कायदे, रेग्युलेटिंग ऍक्ट, पिट्स इंडिया ऍक्ट, चार्टर ऍक्ट, काउन्सिल ऍक्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, सगळे हे सगळे कायदे. त्यानंतर आहे भूसुधारणा, म्हणजे बेसिकली लँड रेव्हेन्यू पॉलिसीज आणि आर्थिक शोषण जे झालेलं आहे, इकॉनॉमिक पॉलिसीज, हा मुद्दा. बरेच म्हणजे 1773 पासून ते 1947 पर्यंत रेग्युलेटिंग ऍक्ट आहे 1773चा. मग पुढे बरेच कायदे येऊन जातात. 84चा आहे, 13चा आहे, 33चा आहे, 53चा आहे, 61चा आहे, 93चा आहे, 1909चा आहे, 1919चा आहे, 35चा आहे आणि 47चा आहे. तुम्ही इतिहासाचं पुस्तक काढलं की कायद्याचं सेक्शन मध्ये तुम्हाला सगळे मिळतं, सो त्याची काही काळजी करायची गरज नाही. भूसुधारणा म्हणजे लँड रेव्हेन्यू पॉलिसी ज्या 3 आहेत. ओके, कोणकोणत्या आहेत रे, रयतवारी, कायमधारा आणि महालवारी. ओके, त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती, बेसिक माहिती माहित पाहिजे. रयतवारीमध्ये गव्हर्नमेंट कसं टॅक्स कलेक्ट करायचं, तर डायरेक्ट टॅक्स कलेक्ट करायचं. कसं, कारण रयतवारीमध्ये मालकी हक्क कोणाचा आहे, रयतेचा आहे, रयतवारी, रयत. पण कायमधारा पद्धतीमध्ये मालक कोण आहे, जमीनदार आहे, म्हणून टॅक्स कोणाकडनं कलेक्ट होत होता, जमीनदारकडे. या सगळ्या बेसिक गोष्टी, बेसिक फरक माहित पाहिजे या तिघांमधला. आणि आर्थिक शोषण कसं केलंय इंग्रजांनी. तुम्ही आज घरी जाऊन फक्त पीवायक्यूज बघा बरं का या टॉपिक वरचे. एका मुद्द्यावरनं तुमचे प्रश्न सुटतात. काय की इंग्रजांनी भारतीय लोकांसाठी करायचं म्हणून काहीच केलेलं नाही. ही जर एक गोष्ट क्लिअर असेल की इंग्रजांनी भारतीय म्हणजे आम्हाला भारतीयांचा विकास करायचा आहे, असं इंग्रजांच्या डोक्यात स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं. ही एक वाक्य लक्षात ठेवा. आर्थिक शोषण किंवा इकॉनॉमिक पॉलिसीज या टॉपिक वरचे तुमचे प्रश्न सगळे सुटतील, सगळे. म्हणजे जर तुम्हाला ऑप्शन्स मध्ये असं दिसलं की हे प्रो इंडिया आहे, कॅन्सल करायचं. आज घरी जाऊन तुम्ही पीवायक्यूज बघा फक्त, तुम्हाला लक्षात येईल मी काय सांगतोय. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे आदिवासी आणि शेतकऱ्यांचे उठाव. आदिवासी उठाव आणि शेतकऱ्यांचे उठाव. आता या उठावांचा अभ्यास करताना जनरली असं म्हटलं गेलेलं आहे की महाराष्ट्रातल्या उठावावरती प्रश्न येतात, ते बरोबरच आहे, पण भारतामध्ये झालेल्या उठावांवरती पण प्रश्न येतात. सो आदिवासी आणि शेतकऱ्यांचे उठाव. त्यानंतर आहे समाज सुधारणा चळवळी. समाज सुधारणा चळवळी, सोशल रिफॉर्म मुवमेंट्स. त्यानंतर काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत. वृत्तपत्र,
न्यूजपेपर्स, शिक्षणासाठी कोणकोणत्या कमिटीज आल्या होत्या वगैरे, काय झालं होतं ते सगळं, वुड्सचा खलिता, मग त्याने काय सांगितलं, मग हंटर आयोगापुढे साक्ष कोणी दिली, हंटर आयोगामध्ये काय झालं होतं, मग बाकी पुढे रॅले कमिशन वगैरे सगळ्या गोष्टी, आपल्याला कमिशन बेसिकली काय काय झालं होतं, तर याची आपल्याला माहिती पाहिजे. तिसरा आहे स्त्रियांचा सहभाग. आणि चौथा आहे काँग्रेसची अधिवेशनं. फॅक्च्युअल गोष्टी, काँग्रेसची अधिवेशनं डायरेक्ट जोडायला लावायला प्रश्न विचारतात. एकीकडे देतात काँग्रेस अधिवेशनाचं वर्ष, दुसरीकडे देतात कुठं झालं होतं, किंवा एकीकडे देतात काँग्रेस अधिवेशन, दुसरीकडे देतात अध्यक्ष कोण होता. सो काँग्रेसची ठराविक अधिवेशनं माहित पाहिजेत. पहिली 5 तर पाठच पाहिजेत. मग गांधीजींनी कोणत्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते, पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत, मग पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत, मग त्यांचं कोणतं अधिवेशन होतं, कुठं झालं होतं, या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे, फॅक्च्युअल गोष्टी. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 1857चा राष्ट्रीय उठाव. यामध्ये महाराष्ट्रावर फोकस करतात. राजकीय संघटना एक्सेप्ट काँग्रेस सोडता बाकीच्या राजकीय संघटना स्थापन झाल्या होत्या त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. म्हणजे बॉम्बे असोसिएशन आठवत असेल, नाना शंकर शेठ यांची, त्यांनी स्थापन, ते रोल, त्यांचा मेन रोल आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे. या सगळ्या संस्था ज्या काँग्रेसेतर राजकीय संघटना, त्यांची माहिती पाहिजे. आणि सर्वांना माहिती असलेला इतिहासामधला टॉपिक समाज सुधारक. आता समाज सुधारक कोणते करायचे हा मोठा प्रश्न असतो. ओके. म्हणून समाज सुधारकांचा अभ्यास करताना 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये जुन्या जी नावं दिलेली आहेत ती मुख्य समाज सुधारक. कळलं का? 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये, जुन्या, नवीन नाही, जुन्या स्टेट बोर्ड मध्ये जी समाज सुधारक दिलेली आहेत ती म्हणजे माझी मुख्य समाज सुधारक, त्यांचा अभ्यास करायचा. पुस्तक कोणतं वापरायचंय तर गाठा सरांचं पुस्तक वापरा आणि 11वीचा स्टेट बोर्ड वापरा. काही लोक जर समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरत असतील तर तेही चालणार आहे, काही फरक नाही पडत. ओके. पण माझं मत गाठा सरांचं पुस्तक आहे. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अर्थशास्त्र. पुढचा विषय अर्थशास्त्र, इकॉनॉमी. पहिला आणि सर्वात जास्त प्रश्न विचारला गेलेला मुद्दा आहे सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त. दुसरा मुद्दा आहे नियोजन, प्लॅनिंग, नियोजन. तिसरा मुद्दा आहे बँकिंग. चौथा मुद्दा आहे दारिद्र्याच्या सगळ्या त्या कमिटीज वगैरे सगळ्या माहित पाहिजेत. दारिद्र्य. पाचवा मुद्दा आहे योजना. आणि आपण एक योजनाची, म्हणजे सर्व ऑलमोस्ट 28 फेब्रुवारी पर्यंतच्या सर्व योजनांची एक PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तर तिथनं तुम्ही ती घेऊ शकता. इंडायसेस म्हणजे ते सगळे आंतरराष्ट्रीय काय म्हणतात, निर्देशांक माहित पाहिजे. आणि शेवटचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संघटना, त्यामध्ये सुद्धा WTO. आंतरराष्ट्रीय संघटनावरती प्रश्न येईलच असं नाही, पण सोबत ठेवा एकदा. आणि वेळ मिळाला तर अर्थसंकल्प. मग त्यामध्ये मुख्य करून महाराष्ट्राचा. सर्वांचा आवडीचा विषय आहे पुढचा आपला विज्ञान. विज्ञानामध्ये 3 भाग आहेत. परत एकदा
बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री. आता मला परत एकदा तुम्हाला सांगायचंय की टॉपिक्स वरती कसा भर द्यायचा आहे. काही लोकांचं बायोलॉजी आवडतच नाही बायोलॉजी, मग त्यांनी फिजिक्स वरती फोकस करा. काही लोकांना फिजिक्स आवडत नाही, त्यांनी केमिस्ट्री वरती करा. काही लोकांना केमिस्ट्री आवडत नाही, त्यांनी बायोलॉजी वरती करा. तुमचा काय प्लस पॉइंट आहे हे जरा समजून घ्या. पण मी सायन्स करणारच नाही ही घोर चूक करू नका. ओके, म्हणजे कसं आहे रे, बायोलॉजी मध्ये अगदी क्लिष्ट आहे, मलाही मान्य आहे, पण फिजिक्स बऱ्यापैकी म्हणजे कळू शकतं काय चाललंय काय नाही. सो आपल्याला बायोलॉजी मधला सुद्धा समजा एखादा टॉपिक जे मी आता सांगतोय की अरे तो सोपा आहे, मला समजू शकतो, निदान तेवढा तरी टॉपिक कर. एक दोन प्रश्नाला तरी मदत होईल. बघा, आपल्याला परत एकदा मी सांगतोय, प्रिलिम्स म्हणजे नॉलेज नाही, प्रिलिम्स म्हणजे तुम्ही स्ट्रॅटेजी कशी तयार केली होती. ओके, आणि ते आपल्याला कळतं पीवायक्यूज वरनं. म्हणून आपण आता बघूयात की राष्ट्रीय उत्पन्न, मयूर, राष्ट्रीय उत्पन्नावरती तेवढे प्रश्न नाहीयेत बरं का. म्हणजे ते ऑब्व्हियसली आपल्याला तो टॉपिक करायचाच आहे, जीडीपी, जीएनपी वगैरे बेसिक डेफिनेशन माहितच पाहिजे. पण मी परत एकदा सांगतोय की मी हे जे विषय तुम्हाला सांगतोय कसे आहेत, इतना तो करना ही पडेगा. परत परत मला ते सांगावं लागणार आहे, मला वाटतंय मला, नाहीतर मला असे प्रश्न येतीलच. इतना तो करना ही पडेगा. बाकी बेसिक गोष्टी कराव्याच लागणार आहे बरं का. म्हणजे जीडीपी कळणार नाही तर कसं कळणार आहे इकॉनॉमी, वाचावं लागणारच आहे. पण या गोष्टींवरती माझा मुख्य फोकस पाहिजे. म्हणजे जेव्हा मी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचायला सुरुवात केलं, पहिला टॉपिक आला, अरे मला कळलं की इथं मला जास्त फोकस द्यायचा आहे, म्हणून वेळ जास्त देईल मी त्याला. ओके, पुढे हळूहळू गेलो, पुढे अरे पार्लमेंटचा चॅप्टर लागला, मला कळलं की इथं जास्त फोकस द्यायचा आहे, वेळ त्याला जास्त द्या. मुद्दा लक्षात येतोय का? असं नाहीये की मधले चॅप्टर गाळूनच टाकायचे, म्हणजे मी पुस्तकात तेवढीच पानं काढून घेतो, ते नवीन पुस्तक तयार करतो, असं नाही म्हणत आहे. लक्षात येतोय का? त्या मुद्द्यांवरती मला जास्त फोकस द्यायचा. ओके, विज्ञानमध्ये तुम्हाला लक्षात येईल मॅक्झिमम, म्हणजे बायोलॉजीमध्ये मॅक्झिमम प्रश्न त्या क्लासिफिकेशनवर आहेत. वनस्पती व प्राणी यांचं क्लासिफिकेशन, मॅक्झिमम प्रश्न त्याच्यावर आहेत. दुसरा टॉपिक आहे डिसीजेस, रोग. वैभवी सांगतो थोड्या वेळात. रोग, डिसीजेस. तिसरा आहे पोषण, न्यूट्रिशन. आणि जे ह्युमन बॉडीचा जो काही सगळा प्रकार आहे बायोलॉजी मधला, त्यातले पण बरेच तुम्ही बायफर्केट करू शकता. पण त्यातला मी एक टॉपिक तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे रक्ताभिसरण संस्था. ह्युमन बॉडी मधली रक्ताभिसरण संस्था. आता हा जो बायोलॉजी हा जो विषय आहे, तो आपली जी बॅच चालू होणार आहे 5 मार्च पासून, त्याच्यामध्ये स्वतः रोशन राजपूत सरच घेत आहेत. आणि आपला पहिला सब्जेक्ट पण तोच आहे, ज्यांचा मागे आता एमपीएससीच्या निकालामध्ये राज्यात 23वा क्रमांक आला. तर तेच बायोलॉजी आणि इकॉनॉमी विषय पण तेच घेणार आहेत आपल्या बॅच मध्ये. ओके, सो त्यांच्या नोट्स वगैरे ते पण तुम्हाला देतीलच, तर त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला. फिजिक्स, त्यामध्ये आहे इलेक्ट्रिसिटी, पहिला टॉपिक आहे, वीज. मग ते रेजिस्टन्स वगैरे तो सगळा भाग, वीज. दुसरा आहे प्रकाश, लाईट. तिसरा आहे वर्क अँड एनर्जी, आणि चौथा आहे ध्वनी, साऊंड. हे 4 टॉपिक्स फिजिक्स मधले. आणि केमिस्ट्रीमध्ये जी गोष्ट पाठ केली पाहिजे तो म्हणजे पिरियॉडिक टेबल. आवर्त सारणी, येस. दुसरा आहे ऍटॉमिक स्ट्रक्चर, मग ते रदरफोर्डचं मॉडेल, बोर्सचं मॉडेल वगैरे सगळ्या गोष्टी द्या. मग ते अल्फा पार्टिकल हिट झाल्यानंतर काय होतं, बीटा पार्टिकल हिट झाल्यानंतर काय होतं, त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, अगदी बेसिक प्रश्न आहेत. आयोगाने कित्येक तरी वेळा प्रश्न विचारले, त्याच टॉपिक वरती कित्येक तरी प्रश्न अणूची संरचना कशी आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. ओके, त्यानंतर तिसरा टॉपिक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि चौथा आणि शेवटचा टॉपिक केमिस्ट्री मधला जो आपल्याला ज्याच्यावरती फोकस करायचा आहे ते म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटर. ते सॉलिड, लिक्विड, गॅसियस वगैरे तो पार्ट केमिस्ट्री मधला. ओके,
माझं तुम्हाला मत आहे, म्हणजे आता मी काय विज्ञान मधला खूप ट्रेंड व्यक्ती वगैरे असं काही नाहीये. ओके, विज्ञान मधलं एवढं तरी किमान करा. म्हणजे जर उद्या चालून 15 प्रश्न आले विज्ञानावरचे, ओके, एवढ्या टॉपिक्स वरनं तुम्ही किमान 70% मार्क्स मिळवू शकता. एक 60 ते 70% मार्क्स मिळवू शकता. बरं आहे ना, काहीच न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आहे. 5-7 मार्क्स जरी आले म्हणजे बरं. मला माहिती बरं का असे विद्यार्थी ज्यांनी विज्ञान सोडूनच दिलेलं आहे, की नको माझ्या पेपरमध्ये, मी पेपर द्यायला चाललोय 85 मार्काचा, कारण मी विज्ञान सोडूनच दिलेलं. असे पण भरपूर विद्यार्थी आहेत, कारण विज्ञान कळतच नाही काय. पण ऍटलिस्ट एवढे तरी टॉपिक्स तुम्ही करायचे. ओके, बुक्स बद्दल पण मी लगेच सांगतो तुम्हाला आता काय करायचंय ते. पॉलिटीचं मी बुक सांगितले, जे 3 आपण स्टँडर्ड वापरतो. ओके, त्यापैकी कोणतंही एक. आणि पंचायत राजसाठी मनोजराव सरांचं पुस्तक. महाराष्ट्र जॉग्राफी एकतर सौदी सरांचं पुस्तक किंवा दीपस्तंभ प्रकाशनाचं पुस्तक, दोन्हीपैकी कोणतंही, जे वापरत आलेलं आहात तेच. आतापर्यंत जे तुम्ही वापरत आलेला आहात तेच. ओके, आणि आय होप तुम्ही आतापर्यंत स्टेट बोर्डचा अभ्यास केलेला असावा. असं कोणी आहे का रे की मी स्टेट बोर्डला आतापर्यंत हातच नाही लावला? ऑनलाईन कोणी हात करे? स्टेट बोर्डचा मी मला हातच नाही लावला. मी स्टेट बोर्ड उघडूनच नाही बघितले कधी. आहेत तसे दिसत आहेत. ओके, तर त्यांना मी सांगणार आहे ऍटलिस्ट जॉग्राफी विषयाचे स्टेट बोर्ड करा ऍटलिस्ट. आणि त्यामधला सुद्धा भारताचा भूगोल हा पार्ट तुम्ही स्किप केला तर चालेल, कारण तो बऱ्यापैकी मिळतो आपल्याला. बाकीचे आपले जे रेफरन्स बुक्स आहेत, जो महाराष्ट्राचा भूगोलाचा पार्ट आहे त्याच्यावर तरी फोकस करा स्टेट बोर्ड मध्ये. सो स्टेट बोर्ड जॉग्राफीचे करावेत. सौदी किंवा दीपस्तंभ दोन्हीपैकी कोणतंही जे तुम्हाला पुस्तक वापरायचं ते वापरा. तिसरा इतिहास माझा सांगून झालाय, गाठाळ सर. आणि 11वीचं स्टेट बोर्ड महाराष्ट्राचा इतिहास मला जुनं अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. ओके, त्यानंतर चौथा विषय कोणता घेतला होता आपण? अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी काय वापरलं तुम्ही? देसले सरांचं पुस्तक वापरलं असेल किंवा कोळंबे सरांचं पुस्तक वापरलं असेल. देसले सरांचं मोस्टली देसले सरांचंच वापरतात, तर तेच वापरा. वेगळं काही नवीन नाहीये अर्थशास्त्रामध्ये. पार्ट 1. ओके, आणि अर्थशास्त्राच्या नोट्स आपल्या मयूर सरांच्या आपण ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आपल्या चाणक्य मंडलच्या. जे जॉईन झालेले नसेल त्यांनी जॉईन करून घ्या. त्याच्यावरती आपण माझ्या मते आतापर्यंत सायन्सच्या काही नोट्स टाकलेल्या आहेत, इकॉनॉमीच्या टाकलेल्या आहेत, पॉलिटीच्या टाकलेल्या आहेत, पंचायत राजच्या टाकलेल्या आहेत, आणि करंट अफेअर्सच्या आपण टाकतोच आहोत. आणि अजून काहीतरी टाकलंय, योजना टाकल्यात. ओके, सो हे सगळं आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. सो देसले सरांचं पुस्तक वापरा. त्याच्यानंतर विज्ञानासाठी सुरुवात किंवा विज्ञान म्हणजे 8वी 9वी 10वीचं स्टेट बोर्ड. पहिली गोष्ट, याचा सिक्वेन्स आहे. 8वी 9वी 10वीचं स्टेट बोर्ड केलं नसेल तर करा. 8वी 9वी 10वीचं स्टेट बोर्ड. ओके, बघा मी एक तुम्हाला सांगतो की स्टेट बोर्ड का महत्वाचं असतं. तुमचं जर सायन्स बॅकग्राऊंड असेल किंवा नसेल, म्हणजे माझं सायन्स बॅकग्राऊंड होतं, मी इंजिनियरच आहे, पण मला कळतच नाही अजून. आपण जेव्हा डिरेक्टली कुठलं तरी रेफरन्स बुक वापरायला जातो, रेफरन्स बुकची भाषा अवघड असते. असं असतं बरं का की जे स्टेट बोर्ड मध्ये कव्हर केलेलं आहे ते कव्हर केलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. मलाही माहिती आहे बरं का हे. मी भाषेचा यूज म्हणतोय. म्हणजे जर मला सायन्स कळतच नसेल तर मी रेफरन्स बुक वाचण्यात काही पॉईंट नाहीये. मी आधी स्टेट बोर्ड वाचलं पाहिजे, जेणेकरून मला कळेल की वर्क म्हणजे नेमकं काय हे मला कळेल. म्हणून स्टेट बोर्ड वापरायचे. 8वी 9वी 10वीचं स्टेट बोर्ड वाचून झालं असेल तर 11वी 12वी ओके स्टेट बोर्ड. आणि हे झाल्यानंतर जर तुम्हाला अजून इच्छा असेल की मला सायन्स आवडायला लागलेलं आहे, मला अजून वाचायचंय, मग मार्केटमधले कोणतंही स्टँडर्ड बुक चालणार. पण मी कधीच रेफरन्स बुक कधीच वापरलेलं नाही आतापर्यंत. माझा सगळा मुख्य फोकस हा स्टेट बोर्ड वरती आहे सायन्ससाठी. मग आता प्रॉब्लेम असा होतो
की मार्केटमध्ये इंग्लिश लँग्वेज मधनं पुस्तक उपलब्ध नाहीये आणि आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असतं इंग्लिशमध्ये. रक्ताभिसरण संस्था, मला माहिती आहे अर्ध्या लोकांना रक्ताभिसरण संस्था कळलंच नसणार आहे मास्टर काय सांगते. ओके, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं की स्टेट बोर्डची पुस्तकं इंग्लिशमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. सो तुम्ही ते मराठीतही करू शकता, इंग्लिशमध्ये करू शकता, जसं तुम्हाला बरं पडेल तसं. मार्केटमध्ये इंग्लिश मधनं कंबाईन साठी तयार केलेलं पुस्तक नाही, हे जरा डोक्यात घाला तुम्ही. इंग्लिश मधलं पुस्तक नाही, म्हणून आपल्याला स्टेट बोर्ड मेन आपला फोकस आहे. ओके, ते झालं आपल्या याच्याबद्दल. आता याच्याकडे येऊयात आपण. हे जीएस वगैरे आपण जरा बोलू याच्यानंतर परत. हा जो पार्ट आहे, बरेच लोक याला एवढं लक्ष देत नाही याच्याकडे, करंट अफेअर्सचा पार्ट. माझं मत आहे, आणि मी राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना पण सांगत असतो नेहमी, करंट तुम्ही जिम मध्ये जातात, तुमच्याकडे जिम मध्ये जातात, तुमच्याकडे जातात. ओके, तुम्हाला तुमचा ट्रेनर सांगत असेल की सप्लिमेंटरी काहीतरी घ्यावं लागेल तरच बॉडी बनत, नाहीतर वाटत नाही मला काही. ओके, करंट अफेअर हे सप्लिमेंटरी आहे. कळलं का काय? करंट अफेअर हे सप्लिमेंटरी आहे. सप्लिमेंटरी काय म्हणजे, ज्याला आपण ते छान शब्द आहे, पूरक पोषण आहार दिला जातो. ओके, तसं हे तुमच्या अभ्यासातलं पूरक पोषण आहार आहे. म्हणजे जर यात कदाचित पॉलिटीने धोकाच दिला तुम्हाला, तर तुम्हाला करंट अफेअर्स मदत करणार. म्हणजे जे तुमचे कोर सब्जेक्ट म्हणतो ना आपण, जर त्यांनी तुम्हाला धोका दिला तर ते मार्क भरून काढण्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्स सोबत असणार तुमच्या. पण माझं तर नेहमी म्हणणं असतं माझं, करंट अफेअर्स हा तुमचा सर्वकालीन मित्र आहे. कारण तो तुम्हाला पॉलिटीमध्ये पण मदत करतो, काय चर्चेत आहे मदत करतो तुम्हाला तो. ओके, म्हणून आपल्याला करंट अफेअर्स वरती फोकस देणं गरजेचं आहे. करंट अफेअर्स साठी आता तुमची परीक्षा जून मध्ये आहे, तर एक असं म्हणूयात की मिड एप्रिल पर्यंतचे करंट अफेअर्स आपल्याला महत्वाचे ठरतात. कधीपासून, तर मागच्या मे महिन्यापासून. त्या मागची प्रिलिम 30 एप्रिलला झाली होती कंबाईनची. ओके, सो मे महिन्यापासून ते या मिड मे पर्यंत, सॉरी मिड एप्रिल काय म्हणतो, मिड मे पर्यंत. सो मे टू मे 2023 ते मे 2024 इतके करंट अफेअर्स तुम्हाला माहित पाहिजे. मग तुम्ही कोणतीही करंट अफेअर्सची मॅगझिन वापरू शकता, चाणक्य मंडल वापरा, परिक्रमा वापरा, किंवा जर तुम्हाला आता वार्षिकी वापरायचा असेल तर वार्षिकी वापरा. वार्षिकीमध्ये माझ्या मते अभिनव प्रकाशन, सिम्प्लिफाईड हे 2 चर्चेत असतात नेहमी. त्यापैकी आता करंट अफेअर बघा सगळीकडे सेमच असतात, हे काय चेंज करून येत नाही, कोणतंही वापरा तुम्ही. पण करंट अफेअर्सचा अभ्यास करा. करंट अफेअर्सला बाबांनो कृपया करून सोडू नका बरं. जसं सांगितलं, नेहमी लक्षात ठेवा, ते सप्लिमेंटरी आहे तुमच्या अभ्यासातलं. पूरक पोषण आहार तुम्हाला मदत करणार आहे नेहमी ते. ओके, तर याच्यासाठी तुम्हाला कोणतंही करंट अफेअर्सची मॅगझिन म्हणा किंवा आपण काय म्हणतो वार्षिकी म्हणा, पण कृपया करून जानेवारी पासूनचे करंट अफेअर्स यावरती फोकस द्या. करंट अफेअर मध्ये पण स्ट्रॅटेजी असते, असं नाहीये करंट अफेअर की काही विचारतील. करंट अफेअर मध्ये सुद्धा स्ट्रॅटेजी आहे. करंट अफेअर्स तुम्हाला मागच्या 5 महिन्यांवरती जास्त फोकस असतो प्रिलिम्स मध्ये. म्हणून जानेवारी पासून ते मे पर्यंतचे करंट अफेअर्स, म्हणजे जर तुम्हाला समोर आलाय सगळं करंट अफेअर्स, तुमचं जे काही नोट्स वगैरे जे काही आहेत, माझा मूळ फोकस पाहिजे जानेवारी ते मे पर्यंत, त्यानंतर मागचे करंट अफेअर्स. सो इथनं मागे जा, परीक्षेपासून मागे जा. मे पासून इकडच्या मे पर्यंत नका येऊ, 24च्या मे पासून मागे जा फोकस मध्ये. कशावरती जास्त फोकस द्यायचा त्याच्यामध्ये. ओके, तो एक पार्ट. त्यानंतर सगळ्यांचं अवघड जागेचं दुखणं असतंय हा विषय, सीसॅट. ओके, सीसॅट साठी आपण पण आपल्या बॅच मध्ये सीसॅटला खूप जास्त फोकसला ठेवले. ऑलमोस्ट 12 लेक्चर्स 3-3 तासाचे ठेवलेले, आणि मुख्य फोकस हा
किती जास्त आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतोय त्याच्यावर. ओके, मी याच्यामधनं तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली की तुम्हाला काय करायचंय. जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा सीसॅट साठी. आणि प्रश्न कोणते सॉल्व्ह करायचे? बाजारातनं पुस्तक नका घेऊन येऊ. आपल्याकडे भरमसाठ डेटा आहे. कोणाचा? आयोगाचा. मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा. आयोगानं जे प्रश्न दिलेले आहेत त्याचा रिपीटेडली अभ्यास करा. मग तुम्ही राज्यसेवेचे पण घेऊ शकताय. वाटलंच तुम्हाला कंबाईन झालंय माझं सोडून, आता 2-3 वेळा झालंय सर, खूप बोर व्हायला लागले, राज्यसेवा घे. ओके, आधी जो आयोगाने डेटा दिलेला आहे त्याच्यावर काम करा. रोज 1 तास सीसॅट झालं पाहिजे. जे बॅचला येतील त्यांचं म्हणजे चांगल्या प्रकारे होईलच, पण जे लावणार नाहीत किंवा ज्यांना घरूनच अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी सर्वात चांगला सोर्स आहे युट्यूब. फक्त युट्यूबवरनं जेव्हा शिकणार असाल तेव्हा जो टॉपिक तुम्ही शिकणार आहात, रेल्वे समजा तुम्हाला शिकायचंय, ओके, रेल्वे टॉपिक तुम्ही सर्च बार मध्ये टाकला, रेल्वे पुढे लिहा एमपीएससी कंबाईन. आता व्हिडिओ देतील बँकिंगचे. ओके, डोकं फिरायला लागल. एवढं अवघड विचारतात का? नाही विचारत. कंबाईनची एक लेवल ठरलेली आहे. म्हणून युट्यूब वरती व्हिडिओ सर्च करताना पुढं कीवर्ड जायचा एमपीएससी कंबाईन, मग सर्च करायचं. ओके, कारण रेल्वे सीसॅट असं टाकलं ना, आधी बँकिंगचे व्हिडिओज येतात, कारण ते अख्ख्या भारतभर बघितले जातात. आपल्याला एमपीएससी कंबाईनची तयारी करायची आहे म्हणून युट्यूबवरनं व्हिडिओ सर्च करताना तसा कीवर्ड देणं गरजेचं आहे. ओके, आता यामध्ये काही ठरलेले टॉपिक्स सच मी नाही सांगत बसणार आहे, कारण तसं नसतं ते. खरं तर काही 20-25 सीसॅटचे टॉपिक्स आहेत. म्हणजे काय, तर रेल्वे आहे, त्याच्यामध्ये ते वर्क अँड टाइम आहे, मग अजून काय म्हणतो आपण सिलॉजिझम आहे, त्याच्यावरती 100% प्रश्न असतोच त्या सिलॉजिझम वरती. एज आहे, ऍव्हरेज आहे, घड्याळाची गणितं आहेत, असे बरेच तुम्हाला टॉपिक्स पण ते माहिती असतील. सीसॅट बाबांना फक्त तुम्ही टॉपिक्स तुमच्या याच्यामधनं करून घ्या बरं का. एकदा पीवायक्यूज बघून घ्या फक्त. सीसॅट काय करायचं, सीसॅट खरंच सगळंच करावं लागतं. सीसॅट मध्ये तुम्ही असं काहीतरी हात काढून घेतो, हे टॉपिक नाही करत, ते नाही करत, असं चालत नाही. सीसॅट मध्ये जे टॉपिक्स तुम्हाला दिसलेले आहेत ते सगळे करावे लागतात. युट्यूबचा वापर करा, बॅच जॉईन केला तर वेल अँड गुड, काही प्रॉब्लेमच नाही. म्हणून सीसॅट. पण इथपासून पुढे रोज 1 तास सीसॅट झालाच पाहिजे, अभ्यास झालाच पाहिजे. तुम्ही मला 17 जूनला येऊन खरंच सांगाल बरं का की सीसॅट रोज केल्यामुळे माझे 15 पैकी 15 बरोबर आहे. सीसॅट मध्ये असं होतं, 15 पैकी 15 बरोबर आलेले सुद्धा लोक आहेत. वेळ काळ सगळं पाळून त्याच 1 तासामध्ये पेपर देऊन 15 पैकी 15 बरोबर आलेले सुद्धा लोक आहेत. आणि इथं खरंच शक्य नाही. बाकीच्या विषयांमध्ये नाही म्हणणार की त्याला जमलं म्हणजे मला पण जमेल. इथं ते शक्य आहे सीसॅट मध्ये. एकदा कळलं की रेल्वे इकडनं आली निकडनं आली की त्यांचा स्पीड कमी होतो का वाढतो, प्लस करायचं का मायनस करायचं, एकदा का ते कळलं तुमचा प्रश्न सुटतो. कारण तिथं संकल्पना, कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट कळली की तुम्ही उत्तर काढता. ओके, म्हणून सीसॅटला बाबांनो, म्हणजे इथून आजच्या लेक्चर मधनं जर तुम्हाला काही घेऊन जायचंय घरी, तर मी म्हणणार आहे की एमपीएससी आपली कंबाईनची प्रिलिम्स क्लिअर करण्याचा गोल्डन रूल आहे, रोज सीसॅटचा अभ्यास करा. कारण बाकी विषय आपण करतोच, आपल्याकडनं राहून जातो तो विषय म्हणजे सीसॅट असतो, तो सोडू नका. जे काठावर फेल होतात 2-3 मार्कांनी, त्यांना विचारा त्यांनी कशावर फोकस दिलेला नसतोय. ते सीसॅटच सांगतात. सीसॅट नाही तर सायन्स, त्या 2 पैकी काहीतरी असतं. ओके, सीसॅट फोकस करा. ओके, सो हे आता अक्षय कसं आहे, सीसॅट अक्षय म्हणतोय की 20 मार्क्सला आहे ना सीसॅट, ते मागच्या वर्षी 20 विचारले गेले. ऍव्हरेज जर तुम्ही काढला तरी 15 मार्काला. ओके, सो आता आणि सीसॅट साठी माझं सांगून झालेलं पुस्तक वगैरे वापरत बसू नका कोणतं. आयोगाच्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, बॅच जॉईन केलं तर बॅच, किंवा युट्यूबचे व्हिडिओ जे तुम्हाला वापरायचं असेल ते तुम्ही वापरू शकताय. सो बेसिकली आता मी जे तुम्हाला सांगितलं परत एकदा, इतना तो करना ही पडेल. तरच तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या घरच्यांना की आई या वर्षी मेन्स आहे हे सांगू शकता.
इतना तो करना पडेल. क्लिअर झालंय का काय सांगितलंय ते? एक मला सांगायचंय तुम्हाला, ऍक्च्युअली 2 गोष्टी सांगायच्यात अजून, त्याच्यानंतर मला जे सांगायचं ते संपेल. रिव्हिजनच्या काही टेक्निक्स आहेत, त्या जरा तुम्ही वापरून बघा, तुम्हाला मदत होईल. मी तुम्हाला एक सांगितलं की ग्रुप डिस्कशनचा फायदा तुम्हाला होऊ शकतो फॅक्च्युअल डेटामध्ये, पण स्वतःचं जेव्हा रिव्हिजन करायचं असतं घरच्या घरी किंवा जे काही तुम्हाला करायचं असेल ते, तेव्हा, आणि ही रिव्हिजन टेक्निक सर्वात जास्त उपयोगाला येते पॉलिटी आणि जॉग्राफीसाठी. ओके, एक टॉपिक झाला किंवा पॉलिटीचे 2-3 टॉपिक झाले, अर्धा तास शांत बसायचं, कॉन्स्टिट्यूशन मधल्या पहिल्या आर्टिकल पासून तुमचा जोपर्यंत अभ्यास झालेला आहे तोपर्यंत आठवायचं, डोळे बंद करून शांत. पहिल्या आर्टिकल पासून तुमचा जोपर्यंत अभ्यास झालेला आहे, समजा तुम्ही फंडामेंटल राईट्स वाचून झालेले, ओके, तर 35 पर्यंत आर्टिकल्स रिवाइज करायचे मनातल्या मनात. आणि फक्त असं नाही हा एक आर्टिकल काय होतं इंडिया म्हणजे भारत असं नाही, काय अजून काय त्याच्यामध्ये काय बाकीचे अजून काय कंगोरे आहेत त्या आर्टिकल्स मधले, आठवा. ओके, मी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही ते परत कधीच विसरणार नाही. एकदा का जर तुम्हाला आठवलं जे तुम्ही वाचलेलं होतं, तुम्ही ते परत विसरणार नाही. हे मी 8 तास जे दिवसाला दिलेत ना, ते सोडून अर्धा तास म्हणतोय, त्याच्यामध्ये ऍड करायला, हे त्याच्यातलं नाहीये, हे वेगळं आहे. अर्धा तास रिव्हिजन, डोळे बंद करून अर्धा तास तुम्ही जे काही फॅक्ट्स वाचलेले आहेत ते रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. मग नद्या असतील की अरे कोकणातल्या नद्या नॉर्थ पासून साऊथ पर्यंत आठवायचा प्रयत्न करा. आणि हे आठवायचं कुठनं, तर तुम्ही जिथनं वाचलेलं आहे ते व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. कळतंय का? म्हणजे समजा मी दीपस्तंभामधलं पुस्तक वाचलेलं आहे, मला जेवढं आठवतंय बघा समोर माझ्या, की दीपस्तंभामध्ये खालच्या म्हणजे या राईट साईडच्या पानावरती इकडे मॅप दिलेला आहे कोकणातल्या नद्या, ओके, आणि त्यांच्या ज्या खाडी आहेत त्या दिलेल्या आहेत. व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा जिथनं तुम्ही वाचलंय. उगाच काहीतरी असं आठवायचं नाही आपल्याला. जिथनं तुम्ही वाचलंय ना तिथनं व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा, तिथनं रिवाइज करा, तुम्हाला खूप मदत होईल, आय गॅरंटी. ओके, आणि दुसरी मला जी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे दर 4 दिवसाला काय वाचलेलं आहे आतापर्यंत ते रिवाइज करा. दर 4 दिवसाला काय होतं, आपण एक सब्जेक्ट वाचायला सुरुवात करतो, दुसऱ्या दिवशी आपण पहिली 15 मिनिटं काल काय वाचलं होतं हे लक्षात घेतो आणि पुढे कामाला लागतो परत. ओके, याचा थोडा प्रॉब्लेम आहे. आपल्याला दर 4 दिवसाला मेंदूला सांगावं लागतं की हे तू वाचलेलं होतंस. दर 4 दिवसाला रिवाइज करणं कंपल्सरी आहे. काय वाचलंय आतापर्यंत, जस्ट एक ओव्हरलुक 4 दिवसाला करणं गरजेचं. आता ही माझी स्ट्रॅटेजी परत एकदा सांगतोय बरं का मी, की मी असं करतो, मला त्याचा फायदा होतो, तुम्हालाही होईल. कारण हे परत एकदा कंबाईन परीक्षा राज्यसेवेपेक्षा का वेगळी आहे, इथं फॅक्ट्सवर खूप जास्त भर आहे. आणि फॅक्ट्स जोपर्यंत तुम्ही रिवाइज करत नाही मल्टिपल टाइम्स तोपर्यंत ते लक्षात राहत नाही. हे इतकं सोपं गणित आहे. फॅक्ट्स जर तुम्हाला रिवाइज करायचे असतील, फॅक्ट्स लक्षात ठेवायचे असतील तर ते रिवाइज करा. ओके, रिवाइज करा तर ते लक्षात राहतील. मी माझ्या कंबाईन बॅचच्या विद्यार्थ्यांना पण नेहमी सांगत आलेलो आहे की आपल्याला गोष्टी पाठ नाही करायच्या, आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या. दोघांमध्ये फरक आहे. पाठ केला की विसरतं, कारण ते एका तासामध्ये इतकी धावपळ होते. आणि जर तुमचा इन्व्हिजिलेटर माणूस चांगला असेल तर वेल अँड गुड, नाहीतर मध्येच कुठतरी येणार, हा इथं साईन कर, मग इथं साईन राहिली. ओके, तुमचं मन विचलित होण्यासाठी त्याच्या बऱ्याच गोष्टी असतात. ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांना लक्षात येत, 1 तास बेंचच चांगला नाही आला, धूळच आहे बेंचवरती, ओके, पेपरच खराब होईल का, माझी आन्सर की खराब होईल का, बऱ्याच गोष्टी असतात बरं का. पेनच चालत नाही, तुमचं नशिबात फुटका असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही, बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. ओके, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आपल्या नॉलेजची अॅक्युरेसी मेंटेन करायची आणि टाइम पण मॅनेज करायचा आहे. 100व्या प्रश्नाला आपल्याला त्याची मुदिखाई करून घ्यायची. 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचलोच पाहिजे.
मुळात तुमचं पहिलं टार्गेटच ते असलं पाहिजे परीक्षेमध्ये 100व्या प्रश्नाची मोदिखाई करायची मग. आणि बाहेर येऊन जर असं कळलं की 100वा प्रश्न इतका सोपा होता, बघता क्षणी मी फक्त मला गोळा करायची वेळ होते, एकदा फक्त इन्व्हिजिलेटर 1 सेकंद जर उशिरा आला असतं तर मला मिळालं असतं ते. इतकं वाईट वाटतं ना. एक वेळेस प्रश्न चुकला तर चालतो, पण ते बाहेर आल्यानंतर जर कळलं की यार इतका सोपा होता पण मी बघितलंच नाही, पोहोचलोच नाही तिथपर्यंत, इतकं वाईट वाटतं. कारण दुसरं कोणाला ब्लेमही नाही करू शकत, आपलीच चूक होती. सो परीक्षेमध्ये गेलात, पहिलं टार्गेट पाहिजे की 100च्या 100 प्रश्न निदान बघून घ्यायचेत. अटेम्प्ट किती करायचा आहे त्याचं गणित मी तुम्हाला सांगितलं, ते कळलं पाहिजे, तिथल्या तिथं कळलं पाहिजे बरं का. ते इथनं नाही सांगू शकत कोणी की 85 अटेम्प्ट कर, 90 अटेम्प्ट कर, 100 कर, 70 कर, ते तिथल्या तिथं कळलं पाहिजे. डिफिकल्टी लेवल विचार कर. देन थांबूयात. आय होप तुम्हाला काहीतरी इथनं प्रोडक्टिव्ह मिळालं असेल, जे की तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मदत करेल. बॅचला जॉईन केलात तर परत आपली भेट होईलच. ओके, थँक्यू सो मच. थांबूयात आपण.